नमस्कार नाना, तुमचं नाव गाव पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव ताने शंकर शिंदे, पंढरपूर, राहणार गोविंदपुरा. तर नाद होता पण अशी कुत्री मागायला गेली, कोण कुत्री देत नव्हती. आणि मागायला गेलं तर देतो देतो म्हणे नादी लावत होते. तर आता त्यामुळं लहानपणापासून नाद असल्या कारणानं मी मागितली कुत्री, कोण देत नव्हती पहिली कुत्री. आता त्यात मला लहानपणापासून नाद असल्या कारणानं एक जणांना नायकाच्या पोराला रामोशीच्या त्याला कुत्री मागितली. त्यापासून एक कुत्री आणली होती मी. त्याला खरोजी आलेली होती, नदीला जाऊन धुवून धुवून मस्त वेगळीत आणली. तिला चांगली केली, गेलेली होती पहिली ती कुत्री. मग त्याच्यानंतर मग मी ती कुत्री चांगली केल्यावर त्याची पायदास चालू केली. त्या कुत्रीनं मला चांगली साथ दिली, नाद केला पूर्ण तिनं. परत नर होता एक दुसरा राजा म्हणायचा, ते बी नर चांगला होता. बरं ते घरातच राहिला होता. मग बारक्या लेकरासारखं ते ऐकत होता. त्यानंतर परत कॅटफिश एक आणला. कॅटफिश आणून ते शेऱ्या म्हणून होता, जातीला चांगला होता ते डेना मॅडमकडला. त्याच्यामुळं ते एक नर चांगला होता. त्याची पायदास आम्ही चालू केली परत. त्या पायदाशीमध्ये त्या आमच्यापाशी राणी आणि ती कॅटफिश त्याची लाईन चालू केली आम्ही परत. ती तेव्हा माझे 69 सालापासून हे माझ्यापाशी नाद आहे. कारवांची काय होते, पण कारवांची मायापाशी मेल्यामुळे मी कारवांचा नाद सोडून दिलता. आत्ता एक महादी दिली एक जणानं, हनुमा ठवरे म्हणून एक कोडचा, त्यानं ती महादी तेवढी मायापाशी आता ते आले तात्पुरती घेतली. तर मायापाशी हाय ही लाईन माझी पेसोर ह्याच्यामध्ये ती मी ठेवलेली आहे. अजून मायापाशी बच्चे चांगले चांगले होते, पण आता एवढी माझी पांढरी एक माझी आहे, तांबडी एक माझी आहे. त्यामुळे तेवढीच माझी खान राहिलेली आहे. माझ्या खाणीतली मी खान बुडून दिलेलं नाही. शेऱ्या म्हणून होता ते सांगलीला गेला, ते सांगलीला तिकडंच ते हे झालेलं आहे, त्यासपार झाला आहे. म्हणजे बाकीची माझ्याकडे कुठलीच कुत्री नाही, ती एवढीच कुत्री चांगली आहेत आता सध्या. आणि आता आम्हाला सांगा की पश्मीची ओळख कशी, किंवा हा श्वान पश्मीच आहे कसं ओळखायचं, त्याचे बारीक बारीक गोष्टी काय काय असतात, किंवा त्याची ओळख कोणत्या गोष्टीपासून होते पश्मीची. पश्मीची एका कलरमध्ये पिल्लं पडते. लांबीला, शेपटाला म्हणा, डोक्याला म्हणा, कानाला म्हणा, मागं मांडीला केस असतात. लहानपणी थोडे असतात, एवढे नसते. 3 महिन्यानंतर समजे केस दिसत असतात. त्यानंतर ते तुम्ही लहानपणी घेतले तर डोळे उघडल्यावर घेता तुम्ही पश्मीची लाईन आहे म्हणून त्याचे आईबाप बघून. तर त्याचे आईबाप जर चांगले असले तर ती पिल्लं चांगली पडणार एका कलरचे. आता तुमचं ते दुगलमध्ये जर असेल तर तांबडा वाघा, काळा वाघा असे पडतात त्यात. आणि कानाला ती बी चांगली असते, पण कसं आहे ह्या गोष्टीतनं चांगली दिसत नाहीत आपल्याला. जकनापणा त्याच्यात नसते काय. बरं. ह्याच्यात जकनापणा पडतोय, त्यात जकनापणा नाही. कलर तांबडा असू द्या, कोसा असू द्या, काळा असू द्या किंवा पांढरा असू द्या, त्याच्यामुळे ती चांगली दिसते. त्यामुळे पसंतीची ओळख असेल. कानाला केस असल्याची, शेपटाला केस असल्याची ती पिसोरी झाली, पिसोरीमध्ये. आणि एकदम जर सलुकीमध्ये आहे, मांडीला केस, कानाला केस, छातीला केस, पायात केस व तुमच्या ह्याच्यातनी केस समजे असते. त्यामुळे ते सलुकीमध्ये मोडते. छातीचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे पश्मी श्वानांचं. पश्मी श्वानाचं तर ज्या छाती आहे ती तेवढी छाती त्याची राहते, मावळा पोळीवर तेवढीच. हां, म्हणजे मावळाच्या पोळीसारखी छाती पाहिजे. छाती पाहिजे. हां हां. काही श्वान देखणे, तोंडाला देखणे असतात, उंचीला असतात, खरं छाती काहीच नसते. ती कसं आहे, ते एकदम एखादं त्याच्या आई वडिलाच्या खाणीत एखादं गेलेलं असतं तर ते कसं राहतं एखादं. हां हां नाही तशी शक्यतो राहतच नाही ती. हां हां. छातीला कमी राहतच नाही ती. एखादं राहिलं तर तब्येत जर जास्त असेल तर त्याच्यामुळे ती छाती झाकून जाते. हां हां हां. मला सांगा कारवांचं बॉडी स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, आणि हे कारवांचा श्वान आहे कसं ओळखायला पाहिजे आपण. कारवांमध्ये त्याचे आईबाप लाईनमध्ये गावल्यानंतर ते आपल्याला चांगले दिसतात. बघितल्यानंतर लहानपणी सुद्धा आपल्याला ते एवढं ओळखू येत नाही. कुणाला ओळखते, कुणाला ओळखू येत नाही. जर त्याला जर बघितलं तर त्याच्यात कसं आहे, पूर्ण त्याला केस जास्त म्हणजे हे नसते, एकदम लांबी केस नसते. दुगलमध्ये असलेलं ओळखू येतं, तोंडाला जाड लागतं, मस्तकात जाड असतं. आणि जर जन्मलेलं असलं तरी ते चांगल्या जर ह्याचं असलं खालीतलं तरी ते सुद्धा मस्तकाला जाड असतं. पण ते परत परत मस्तकाची बारीक होतं, तोंडही निघतं, शेपटाला बी चांगले असतात, करंगळी आणि
छाती वाघ मोहळा पोळी छाती असते त्याची हं. आणि त्याला जास्त नसते त्याला हा आणि छाती भरपूर कान आखूड असतात कान लय नसतात मोठे हा. त्याचे जसे पसमीचे कान लांबडे आहेत हा तसे त्याचे लय नसतात आखूड हा हा थोडेच असतात लय ही नसतात त्यामुळे ते ओळखू येतात लगेच कारवांमध्ये हा. तांबडे असतात पांढरे असतात हा हा तुमचा आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की वाघा कलर सुद्धा काही काही ठिकाणी आलाय मग ते कार क्रॉसमधनं आलेला वाघा कलर आहे हा हा नाना आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जी तरुण पिढी आहे त्यांना ग्रेहाऊंडची आवड लागली आहे म्हणजे एकदम बॉडी स्ट्रक्चर चांगलं दिसणं फिटनेसचे श्वान असतात किंवा रेसिंग चालू असल्यामुळे लोकांना आवड त्याची लागली त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ग्राउंडचं कसं आहे की ज्याच्या घरी त्याला शर्यतचा नाद आहे त्यांनीच ती सांभाळते बाकीचे हौशी लोक म्हणा कुत्री सांभाळताना कारवांपासूनच सांभाळते आता एक दुर्मिळ जात व्हायला लागली कारवांची पश्मीची कारवांची तर पूर्ण दुर्मिळ झाले पण पश्मीची बी व्हायला लागले काय व्हायला लागले पूर्ण त्याच्याकडे कौल पडलाय समजा नाही तुम्ही आपली दिवसभर चालते रे तसं ते दिवसभर चालणार नाही तुम्ही हे जी रेस घ्या मग कारवान पश्मीची रेस घ्या हो 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 कारवान पश्चिमी रेस जर घेतली तर त्याचा काय फरक पडतो तुम्हाला कळलं एखाद्या नायकाचा एखादा असला तर ते ठेवणार हो हो बाबा चांगला आहे ठेव राहू द्या म्हणून हं. आहेत नादिष्ट आहेत अजून नाही असं नाही धनगर समाजात 100% कुत्री सांभाळते धनगर समाजामध्ये त्यांना आहे नाद अजून मेंढराय मागं त्यांच्या कुत्री तसलीच असते त्यांना लागतेच ती कुत्री हो हो बरोबर तर ही कसं आहे सांगल तसं ऐकते तसं ती सांगल तसं ऐकत नाही ते पंजाबरावने नाही. त्याला बस म्हणजे बसतंय उठ म्हणले उठतंय त्याला सांगितलं की समजा कळतंय जा म्हणलं की जातंय लगेच त्याला बी समजा लहानपणापासून वळण ते आपल्याला राहिल्यानंतर ते वळण जे लागतं हं. की त्याला वळण लागत नाही ना लगेच नवीन आपण आणतो मोठं त्याला वळण कसं लागणार ती बी हुशार आहे पण त्याला कसं आहे शिक्षण ते मोठं जाणताय तुम्ही ना बारकं कुठं आणतच नाही नाही बरोबर त्या लहानपणापासून जर वळण असेल हं. तर ते शिकणार ना आणि असं आहे की कारवान आणि पश्चिमी श्वान आपण सांभाळला आणि नंतर कोणाला विकला तर तो श्वान तिथून महागाडी सुद्धा येऊ शकतो आपल्या घरी नाही येऊ शकतो की हां. कसं असतं त्याला जर खाया प्यायला जर आपल्यापेक्षा चांगलं खाऊ घालून जर त्याला जर व्यवस्था केली हं. तर ती येऊ शकत नाही काय येऊ शकत नाही तर त्याला खाणं पिणं मिळते चांगले चारा आहे सोय मिळते हो. आपल्या इथं कसं असतं सर मोकळं असतंय दिवसभर नाहीतर ते परत आपण बाजूला टाकतो नाही हां. बस हं. हं. दोन्ही वरचे 5-5 महिने एकाच यायचे खूपच आहेत जुनी लाईन एकदम मायातली जुन्या लाईनचे हां दोन्ही पण फिमेलच आहेत आता हे काय बघून तुम्ही पिल्लं ठेवले आता एवढ्या खोपातले तुम्ही काय ह्यांच्यात कोणते गुण बघितले की हे 2 पिल्लंच ठेवले तुम्ही त्याची लांबी दिसली त्याचं मस्ताक तोंड हे दिसलं हं. कलर चांगला दिसला हो. म्हणजे लहानपणी त्यांचे ओळखू आले बॉडी स्ट्रक्चर कसं होणार आहे त्यामुळे तुम्ही ठेवले ते ठेवले ते भरवून आणताना त्या माळसरच्या आपात ह्याच्या नर भरून आणला होता या मागेला हां हां ह्यांचा वडील आई बारीक होती हां हां आता तिची पिल्ली मोठी आहे ती मग त्या नारावर ती पिल्लं पडले सरपंचची पैदास नाही हा पदाची बरं ठीक. नाना आता एवढ्या दिवसापासून तुम्हाला अनुभव आहे लहानपणापासून या क्षेत्रात आहे आतापर्यंत तुम्ही बघितलेले असे मोठे किंवा देखणे पश्चिमी श्वान कुठे कुठे बघितले बारामतीला जाचक म्हणून आहे हां जाचकांच्यात बघितली हां परत त्या वाळूखराच्यात बघितली हां असे परत ते नाईक आहेत नायकांच्यात मी बघितले अण्णा काका देशमुखांचा नर या माझेला यांच्या पंजीला भरला होता हां ती नर चांगला होता जाचकांच्या लाईन मधला होता एकदम एक नंबर नर होता हां दिसायला देखनाच होता त्याची खाणं तर पूर्ण म्हणजे आता आहे थोडेफार हां कदाचित आहे एवढी खाण त्यांची काय एवढी पायदाशी त्यांच्या समोर आहे आता ते सूर्यकांत बापूपाशी नर आहे हां अण्णा काकांच्या मुलापाशी होत्या नातवापाशी बी नर आहे चांगला होता हां परत दत्ता माने त्यांच्या घरी बी चांगला नर बघितला त्यांच्यातला बी गाव कोणतं शेटपळ तपकिरी शेटपळ तपकिरी शेटपळ हां हां आणि ह्याच्यातलं सलगरातलाही बघितला तनाळीचा तनाळीचा हां ते दोन्ही भाऊच होते दोन्ही पण हा मग ते बी दोन्ही भाऊभाऊच होते पण ते नर ते बी चांगले नर होते हां हां त्या सलगरातला चांगलाच नर होता सलगरातला बी नाही असं नाही परत कसं आहे त्याची जशी बॉडी होती तशी तुमच्या नराची बॉडी जास्त होती आणि मानेच्या नराची बॉडी जास्त चांगली होती हां म्हणजे एक अँगल नव्हता त्याला हां हां डबल अँगल होता हे एक अँगल होता हां 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 त्यामुळे ती दिसायला बी देखनाच होता तसा नर मानेतला हां चांगला नर होता हां हां आता मग नाण्यात नर आहे हां मुगाना लवटे तनाळीचे तांदळी मग नाना लवट्यात बी नर आहे चांगला हां
परत त्या मासाळ्यात एक आहे बघ ती बी बरा आहे नर चांगला आहे ते बी. हो हो ते आपले बघून बघून नर आता सध्या आहे चांगले चांगले नाही असं नाही. हो पण नर बघून आहे आता इथं ह्याला बी आहे माळशिरसला आहे. हां बघून बघून नर चांगले आहेत. नाहीत असं नाही. आता काय आहे काकाचे जाचकाचे 2 मोत्या आणि शेऱ्या ते बी नर भरून आणले तुम्ही माझ्याला. हां हां अशोक त्याची पैदास काय? त्याची पैदास अशोक डोंबे रानात नर आहे त्याच्यातला. हां त्यांच्याकडे बी पैदास चांगली आहे अशोक डोंब्याकडे. हां 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 विषय चालू आहे पश्चिमी आणि कारवांची रेस घेण्याचा. मग त्याची ती रेस घेतली तर काय फायदे होतील त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ती जर रेस घेतली तर ह्याच्यावर कल वाढेल ना पश्चिमी कारवांवर. तर ह्याला काय नाही नुसतं तुम्ही ह्याच्यावर पळवलं तर चालतंय. ह्याला पाणी पाजा नाही तर न पाजा कशी म्हणून तशी पळते ती. हो हो तसं त्याचं कसं आहे ती रेसला कुत्री चालणारी चांगली आहे. ती तिकडली रेस आहे आपल्याकडे पहिली नव्हती रेस. नव्हती. आता आली रेस ही पहिलीनं काय नव्हतं आपल्याला रेस नव्हती काय नव्हती. जर पश्चिमी आणि कारवान रेस चालू झाली तर त्या निमित्ताने तरी पश्चिमी आणि कारवान वाढतील. त्या निमित्तानं पश्चिमी कारवानला पब्लिक तर बघायला येईल हो सांभाळायला बी हां आणि नाद तर वाढेल. हो बरोबर. वाढते कुत्री कमी व्हायला लागले. पश्चिमी कारवानला डिमांड एवढा आहे आता की बोलायचं काम नाही. बरोबर. काय म्हणाले पंजाब परवानावाल्यांनी तेवढं विनंती आहे की तेवढं त्यांनी पश्चिमी कारवानची जर रेस घेतली हो तर चांगलंच आहे. तुमच्या संग नाही तुम्ही 10,000 जर बक्षीस ठेवलं तर ह्याला 2,000 जर ठेवलं तर ह्याचा पळ तर बघाय तुम्हाला मिळतो. काय तर आता आमचं काय नाही झालं पोरं तर करतील. हो 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 आता नवीन पोरं उमेदला आले हो. ते तर करतील ना रेस. कुत्री सांभाळतील चांगली चांगली. त्यामुळं आपल्याला त्याच्यासाठीच फायद्यासाठी आपलं फायदाच हो आपल्या गावात आपल्या हे भारतात पश्चिमी कारवान राहावं टिकून अशी एक आपला त्याची इच्छा आहे. हो 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 जर होत असेल तर बघा तुम्ही रेस घ्या म्हणजे ते पोरं तर नादी लागतील नवीन. हो ना पश्चिमी आणि कारवान श्वान बघण्यासाठी आतापर्यंत किती प्रवास केला किंवा कुठपर्यंत गेला बघायला? मुदळला गेलतो. मुदळला कारवामध्ये त्यांच्याकडे मुदळ जाती मुदळ हाऊंड मुदळ हाऊंडची जाती वेळ आहे ती. हां आपल्यापेक्षा कुत्र्यापेक्षा आपल्या पिल्ला कुत्र्यांपेक्षा ती मोठी जात आहे. हां हां साईजला मोठी. छातीला कांब्या पाय म्हणजे असताना कमरवडी लागते ती मोठी मोठी. हं. ते आपल्याकडे चालत नाही ती त्या बामण्यासारख्या असते ती फुटते पाय. तसला त्याचा देखावा पण चांगला आहे त्या कुत्र्यांचा. हां तसं मुदळला गेलोय सांगली कोल्हापूर गारगोटी इकडं कराड बारामती पुणे मुंबईपर्यंत गेलोय. हां 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 म्हणजे मुंबईला बी आहेत कुत्रे तिथे हां त्यामुळे तिकडे बी गेलोय. पुण्यामध्ये आहेत. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही फिरलाय पश्चिमी आणि कारवांसाठी फक्त? हा कारवान पश्चिमीसाठी का नाही तिकडे लांब फिर झालाय. लातूरला आहे देशमुखाकडं हां 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 भरपूर जणांकडे कुत्रे आहेत तिकडे. हां हां नाद नसणारी माणसं नाद करायला वडवळ जानवळ हं, चांगले आहेत. परांड्याला आहेत. परांड्यामध्ये गेलो जातो आम्ही. हं. वडवळ जानवळ आहेत रत्नापूरला आहेत. तिथं पांडू देशमुख म्हणून आहेत त्याच्याकडे कुत्रे आहेत. कुत्रे अनेक आहेत नाही असं नाही. कुत्रे कारवान पश्चिमी जात बुडायला लागल्यामुळं हं. ही कारवान पश्चिमी वाढवण्यासाठी आपले प्रयत्न केले पाहिजेत आपण. केले पाहिजे. कुत्र्याचं काय कुत्रे भरपूर आहेत. कारवान बघायला आहेत पश्चिमी आहेत. परत सांभाळणारे नाहीत कोण काढवत नाहीत पिली कोण घेत नाहीत. आणि त्याच्यामध्ये ते देखणे आहेत हाईट आहे समजा आहे चांगला आहे त्याचं बी. हं. पण ते पंजाबचे आहेत. आपल्यासारखं ह्याला तुकडा जरी टाकला तरी खाऊन तरी चांगली राहते. पश्चिमी कारवाला काय नाही दिलं तर चालतंय. काही पण- काय टाकलं तरी चालतंय त्याला. आपण खातो ते जर टाकलं तरी खाते ते. हो हो त्यांच्यासाठी हे करावं लागतं. असं काय कारवान पश्चिमीला नाही. हां कारवान पश्चिमी तसलं काय नाही. कार उघडं ठेवा कशात बी ठेवा तुम्ही कुत्री कुठे बी राहते ती. हो हो तसं त्याला बंदोबस्त करून त्यांना ठेवते. का तरी विकत एवढं मोठं मागायचे आणायची त्यांनी. मोकळी सोडून ती जमत नाही. ती मोकळी कुठे बी सोडली चालते हो हो पण ती मोकळी सोडून जमत नाही त्यांना. तसं नाना तुमचा एवढा वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.